उकळलेल्या बटाट्याची आपल्याला भाजी बनवायची आहे। उकडून घेतलेले आहेत बटाटे। त्याच्यामध्ये कांदा, ढबू मिरची, कांदा, हिरवी मिरची, कढईत तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे आपल्याला। परत लसूण घालायचं आहे त्याच्यामध्ये। कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये। थोडं मिश्रण करत राहायचं आहे। लालसर कांदा बनवून थोडा द्यायचा आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला। लाल तिखट झाल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यात आपल्याला दही घालायचं आहे। दही घातलं की थोडं मिक्स करत राहायचं आहे। मिक्स केल्याने तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडं मिक्स करत राहायचं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 टमाटे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते, ते थोडं परत अजून मिक्स करत राहायचं आहे। एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ढबू मिरची आणि बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ते पॅनवर आपल्याला स्लो गॅसवरच चांगला परतून घ्यायचा आहे। हे पहा, चांगला परतून घेतल्यानंतर छान त्याच्यामध्ये आपण बटाटे उकडले होते, जे छोटे छोटे खापी केले होते, ते पण आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। आणि ते भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते बटाटे, ढबू मिरची आणि कांदा टाकायचा आहे। हे पहा, भाजी आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, कमेंट करा। कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला, नक्की सांगा। हे पहा, आपली भाजी खूप चवीला खूप छान लागते, चव लागते। अशी पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा। धन्यवाद। ही आपली भाजी तयार झालेली आहे। खूप छान आहे, खूप चविष्ट आहे। धन्यवाद।